भाजप सरकारच्या काळामध्ये वाढलेली महागाई, त्याचबरोबर नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला। सातारा ते राष्ट्रवादी भवन येथून सुरू झालेल्या या मोर्चाने काही काळानंतर आक्रमक भूमिका घेतली। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी रस्ता रोको करण्याची भूमिका घेतल्यामुळे त्या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता। त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। सरकार की कमी है, ये सरकार बदलनी है, ये सरकार की कमी है, ये सरकार बदलनी है। किसानों के गद्दारों को जूते मारो, 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 किसानों के गद्दारों को जूते मारो। हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, पीछे से बोल, हल्ला बोल, जोर 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 से बोल, हल्ला बोल, यूपी पे, हल्ला बोल, यूपी पे, हल्ला बोल, पंजाब पे, हल्ला बोल, यूपी पे, हल्ला बोल, बिहार पे, हल्ला बोल, जोर से बोल, हल्ला बोल, यूपी पे, हल्ला बोल, यूपी पे, हल्ला बोल, मोदी पे, हल्ला बोल, अमित शाह पे, हल्ला बोल, अमित शाह पे, हल्ला बोल, अमित शाह पे, हल्ला बोल, आगे से, हल्ला बोल, पीछे से, हल्ला बोल, जोर से बोल, हल्ला बोल, जोर से बोल, हल्ला बोल, जोर से बोल, हल्ला बोल। आमदार शशिकांत शिंदे साहेबांचा विजय आमदार शशिकांत शिंदे साहेबांचा विजय शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार शशिकांत शिंदे साहेबांचा विजय मोदी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ। अरे या सरकारचं करायचं काय, करायचं काय? खाली मुद्दे पाय पाय सरकार हमें डरती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। देश का नेता कैसा हो, शरद पवार कैसा हो, देश का नेता कैसा हो, शरद पवार कैसा हो, देश का नेता कैसा हो, शरद पवार कैसा हो। हम तुम्हारे साथ हैं, शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाळासाहेब पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।
विरोधात तुमची भूमिका आता काय झाली? देशात आणि राज्यात आगामी येणाऱ्या संकटाच्या विरोधामध्ये जनतेमध्ये जागृती व्हावी आणि त्याचबरोबर या सरकारच्या विरोधामध्ये सामान्य जनतेचा आवाज पोचावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि चव्हाण साहेबांच्या पवित्र भूमीमधून सातारा जिल्ह्यामधून हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाचा विषय एवढाच होता की महागाई प्रचंड प्रमाणात वाढायला लागलेली आहे. सामान्य लोकांना त्याची झळ पोचते. त्याचबरोबर पेट्रोल डिझेलची भाववाढ ही प्रचंड प्रमाणात होते आहे. सरकार हळूहळू दरवाढ करण्याचा प्रयत्न करून जनतेला फसवत आहे. कालही या असलेल्या पेट्रोल डिझेलमध्ये जो काही सरचार्ज आणि GST लावला जातो तो कमी केला तर जनतेला या ठिकाणी रिलीफ मिळेल अशा प्रकारची भूमिकासुद्धा आम्ही मांडलेली आहे. मला वाटतं की फक्त जनतेच्या खिशातून पैसे काढायचे आणि देशात आणि राज्यात सत्ता आणण्यासाठी या ठिकाणी बोली करायची असा सध्याचा प्रकार सरकारच्या केंद्र राज्यातून चालू आहे. एका बाजूला जनता होरपळते, दुसऱ्या बाजूला पंतप्रधान परदेशात जात आहे. एका बाजूला जनता होरपळते आणि महाराष्ट्राची लोक दिल्लीमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या कांदा आणि साखरेच्या प्रश्नाचं नाव घेऊन फक्त विधान परिषदेच्या निवडणुकीचा जुगार खेळत आहे. बोली लावली जाते. नगरसेवकांनी त्या ठिकाणी सदस्यांना खरेदी करण्याचा त्या ठिकाणी विक्रम केला जातो आहे. तेच पैसे जनतेसाठी वापरावे अशा प्रकारची मागणी आहे. जिल्ह्यातल्या प्रश्नातून आम्ही एवढंच सांगितलेलं आहे, 2-3 विषय सांगितलेला आहे की आज सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं ते 120 ते 130 लाख टन कांदा उत्पादन या देशामध्ये होतं. 20 लाख टनापर्यंत आपण वापरतो आणि प्रक्रिया वगैरे हेतू करून 80-90% 11 ते 12% टन फक्त कांदा या ठिकाणी निर्यात होतो, आयात होतो. मला वाटतं की या सर्व गोष्टीच्या माध्यमातून 80 लाख टन कांदा शिल्लक राहतो. आज सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरेगाव असेल, पुशेगाव असेल, खटाव असेल, लोणंद असेल, खंडाळा असेल, फलटण असेल, इथे मोठ्या प्रमाणात कांदा आहे. खंडाळ्याला कांद्याचं केंद्र आहे. तिथे सुद्धा नाफेडचं केंद्र व्हावं आणि कांदा खरेदी केला जावा अशा प्रकारची मागणी केली आहे. पाणीसाठा कमी झालेला आहे. मंत्र्यांच्या अधिकारापेक्षा सामान्य जनतेला पाणी वापरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आता पाण्यावर त्या नियंत्रण ठेवावं अशा प्रकारची मागणी आमची केलेली आहे. मला वाटतं की बरेच प्रश्न आहेत, परंतु सध्या या देशामधल्या बिकट परिस्थिती येणार जी आहे 1 वर्षामध्ये, ज्याचे सुतेवाज अर्थतज्ञापासून अनेक लोकांनी केलेलं आहे, पण तिकडे लक्ष अजिबात नाही. भांडवलशाही विचार करून ज्या पद्धतीने सत्ता राबवली जाते त्याच्या विरोधात उद्रेक करण्याच्या बाबतीत मला निर्णय लोकांमध्ये आहे. मला आज आनंद आहे की आज महिलापासून अनेक लोक ह्या आंदोलनामध्ये तरुणांपासून सगळे उतरले होते आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आम्ही इशारा देऊ की महाराष्ट्रामध्ये आता लोकांमध्ये प्रक्षोभ व्हायला लागलेला आहे आणि हा प्रक्षोभ वाढला 100%. काही लोक म्हणतात की राजकीय नौटंकीसाठी, राजकीय फोटोसाठी हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न विरोधक करताय. मला वाटतं की त्यांचा राजकारणाचा असलेला हा वक्तृत्वावर आम्ही निषेध करतो. विरोधक हा जनतेच्या प्रश्न उतरतो आणि तो या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.